उद्या आहे माझ्या गजानन महाराजच्या पारायणाची समाप्ती, म्हणून घरी आहे बेसन आणि भाकरीचं जेवण. तर इथे प्रिशूला घेऊन ज्वारी स्वाप करायचं चाललेली आहे. आणि बघा बाबा तिच्यासोबत गोष्टी करतात आहे आणि तीसुद्धा त्यांना किती छान रिस्पॉन्स देते. तिचं असं आहे, जे करताय ते मला घेऊनच करा. रात्रीला होता माझ्या बहिणीला उपवास, म्हणून ती भगर खाती आहे. प्रिशू छान निवांत झोपलेली आहे. आणि पाहुणे आले आहेत घरी, तरी ते त्या सर्वांचं सुद्धा जेवण चाललेलं आहे. मला जेवायचं नाही, कारण माझं जेवण आधीच झालं आहे. बघा दुसऱ्या दिवशी छानसा ड्रेस वेअर केला आणि माझ्या पिल्लूला सुद्धा रेडी केलं. तिला असं सिंपलच रेडी केलं, कारण ती जास्त वेळ ठेवतच नाही. त्यानंतर बघा किती छान अशी गजानन महाराजची रांगोळी काढली, देवाला नैवेद्य दाखवला आणि गजानन महाराजला सुद्धा नैवेद्य दाखवला. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो बघायला विसरू नका. सर्व जेवण झाल्यानंतर रात्री बघा मस्त ताप घेत बसलेलो आहे, कारण हिवाळा आहे आणि थंडी प्रचंड आहे. म्हणूनच माझी कार्टून बघा किती छान कानाला हात लावून निवांत झोपली. रात्रीला सर्व जमा केलं, बाहेर टाकू नये म्हणून मग ते जमा करूनच ठेवलं आहे. बाबा हे साफ करतात आहे. चलो बाय.